हे भोंगे तर आपण बंद करू, पण सकाळी 9च्या भोंग्याचं काय करायचं? अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना की सदर विषयाच्या बाबतीमध्ये तत्काळ सरकार उत्तर प्रदेशच्या सरकारच्या प्रमाणे कारवाई करून हे भोंगे जे आहे हे बंद करणार का? अध्यक्ष महोदय, हे भोंगे तर आपण बंद करू, पण सकाळी 9च्या भोंग्याचं काय करायचं? अध्यक्ष महोदय, सन्माननीय देवयानीताई फरांदे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी कॉग्निझन्स घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी, अशा प्रकारची आता कायद्याची परिस्थिती आहे. मुळामध्ये हे जरी खरं असलं तरी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलिसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे. दुसरं, ज्या ठिकाणी उल्लंघन होईल 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही. त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पीआयची असेल.